महत्त्वाची बातमी, ठाकरेंची शिवसेना मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय सांगाल? आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते वरळी डोमची पाहणी करण्यासाठी जमलेत, काय सांगाल? विशाल, आपण पाहतोय की मनसे नेते आणि त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते एकत्रितपणे वरळी डोमची पाहणी करणार आहेत। त्यासाठी बाळानंदगावकर मनसेचे नेते पोहोचलेले आहेत। ठाकरे गटाकडून साईनाथ दुर्गे पोहोचलेले आहेत आणि आणखीही काही नेते थोड्याच वेळामध्ये पोहोचत आहेत। वरळीच्या डोममध्ये 5 तारखेला विजयी मेळावा जो आहे तो पार पडतो आहे आणि हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर मोठ्या थाटामाटात हा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावरती बऱ्याच वर्षानंतर एकत्रितपणे येणार आहेत आणि ते पाहायला मिळणार आहेत। आणि त्यासाठी हा मराठी जनांचा सोहळा, मराठी माणसांचा सोहळा जो आहे तो विजय मेळावा म्हणून या सोहळ्याकडे पाहिलं जाते आणि त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून हा पूर्णपणे अराजकीय आणि अपक्षीय कार्यक्रम व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। मनसे नेते बाळानंदगावकर हे वरळी डोमच्या परिसरात पोहोचलेले आहेत। इतर नेत्यांची ते वाट बघतायत आणि थोड्याच वेळामध्ये या वरळी डोमची पाहणी एकत्रितपणे मनसेच्या नेत्यांकडून आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून केली जाईल। या वरळी डोमच्या परवानगीची प्रक्रिया जी आहे ती मनसेकडून कालच पूर्ण करण्यात आलेली आहे आणि 5 तारखेच्या विजय मेळाव्याच्या अनुषंगाने मोठी जय्यत तयारी जी आहे ती थोड्या दिवसामध्ये म्हणजे उद्या परवापासून केली जाणार आहे। सगळी नेमकी प्रक्रिया काय असेल किंवा कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल, या सगळ्या कार्यक्रमामध्ये कोण कोण बोलेल, प्रमुख नेत्यांना बोलण्याची संधी जी आहे ती दिली जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे इतर पक्ष या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यापैकी कोणाकोणाला बोलण्याचं प्राधान्य जे आहे ते दिलं जावं यासाठी सुद्धा जी वेगवेगळी चर्चा आहे ती केली जाते। यासाठी वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या सुद्धा मनसे नेत्यांमध्ये आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये पार पडत आहेत। परवा दिवशी आपण पाहिलं बाळानंदगावकर त्याचबरोबर अभिजित पानसे आणि ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये एक बैठक पार पडलेली होती। त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल यावरती चर्चा झाली आणि त्यानंतर आता हे ठाकरे गटाचे नेते आणि मनसे पक्षाचे जे काही नेते आहेत ते एकत्रितपणे वरळीच्या डोमची पाहणी करणार आहेत। खरं तर या डोमची क्षमता जी आहे ती जवळपास 7 ते 8 हजार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यभरातून जे मराठी लोक येतील किंवा या सगळ्या कार्यक्रमासाठी जे हजेरी लावतील त्यांना बसण्याची आसन व्यवस्था नेमकी कशी असावी, त्यासाठी नेमकं प्लॅनिंग कसं असावं आणि या सगळ्या वरळी डोमची क्षमता जी आहे त्या सगळ्यावरती पाहणी करून योग्य ती पुढची रूपरेषा जी आहे ती ठरवली जाणार आहे, नियोजन केलं जाणार आणि त्यासाठी आज एकत्रितपणे हे नेते जे आहेत ते पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। बाळानंदगावकर आता या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाकडून अजून काही नेत्यांची प्रतीक्षा ते करतायत आणि त्यानंतर या पाहणीचा जो काही कार्यक्रम आहे तो पार पडेल। खरं तर या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की कालच संध्याकाळी या नेत्यांकडून पाहणीचा कार्यक्रम म्हणजे इथे पाहणी जी आहे ती केली जाणार होती, मात्र त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो की काल भाजपचा एक मोठा कार्यक्रम, भाजपच्या पक्ष प्रदेशाध्यक्षांची निवड या वरळीच्या डोममध्ये होते आणि त्यामुळे कार्यक्रम जंगी स्वरूपामध्ये पार पडला आणि त्यामुळे रात्री उशिरा जो काही पाहणी करण्यासाठी ठरलेलं होतं ते पूर्णपणे रद्द करण्यात आलं आणि आता आपण पाहतोय हे नेते जे आहेत ते वरळीच्या डोममध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते आतमध्ये जातील, ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्या हॉलमध्ये पाहणी करतील आणि त्यानंतर बसण्याची जी काही व्यवस्था आहे शिवाय इतर जे काही कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती ठरवली जाईल। त्यासाठी ठाकरे गटाकडून जे अजून काही नेते या ठिकाणी येणार आहेत त्यांची प्रतीक्षा सध्या मनसे नेते बाळानंदगावकर यांच्या माध्यमातून केली जाते। अनिल परब या ठिकाणी येतील अशी देखील माहिती सध्या तरी मिळते आहे। त्यामुळे कोण कोण या ठाकरे गटाच्या पक्षाकडून येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। मात्र 5 तारखेला या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।